विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण भिमटे, विद्यार्थी मित्र. आज आपण आयझर बद्दल माहिती बघणार आहोत आणि आयझरचे अर्ज भरणं सुरू झालेले आहे. तर त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आयझर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. ठीक आहे. तर हे जे इन्स्टिट्यूट संपूर्ण भारतामध्ये आहेत, हे स्वतःमध्ये एक प्रीमियम इन्स्टिट्यूट आहेत आणि हे जसं नीट जेई साठी तुम्ही तयारी करतायत, तर त्यासाठी हे तुम्हाला एक उत्तम पर्याय वेगवेगळ्या सायन्स क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी ठरू शकतात. तर बघा, आयझर म्हणजे काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल किंवा करिअर करायचं असेल पुढे, तर त्यासाठी या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यासाठी तुम्हाला संधी आहे 12th नंतर. तर आता याचे काय झालेले आहेत, अर्ज भरणं सुरू झालेले आहेत आणि त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत की यामध्ये कुठले कुठले कोर्स अवेलेबल आहेत आणि हे जी युनिव्हर्सिटी आहेत ह्या कुठे कुठे इस्टॅब्लिश आहेत किंवा भारतात आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण. हा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. बघा, मग आता बघतोय आपण नंबर ऑफ सीट्स इन इच आयझर फॉर BSMS म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स. जसं ज्या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो IIT आहे आणि जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना तयार करते किंवा कार्य करते, तसंच आयझर हे सायन्स क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे, हे एक प्रीमियम इन्स्टिट्यूट आहेत जसं मी बोललो. मग आपण त्याचा नंबर ऑफ सीट्स किती आहेत त्या आयझर इन्स्टिट्यूटमध्ये ते आपण बघूयात. तर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो की जसं बुऱ्हाणपूर जे ओडिसामध्ये स्थित आहे, याच्यामध्ये एकूण सीट्स ज्या आहेत त्या 300 सीट्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर भोपाल जे मध्य प्रदेशमध्ये हे इन्स्टिट्यूट आहे आणि त्यामध्ये सुद्धा किती 300 सीट्स आहेत मित्रांनो. त्यानंतर कोलकाता आयझरमध्ये तुम्हाला 280 सीट्स आहेत आणि पुणेमध्ये 288 सीट आहे जे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे इथे जाण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामधल्या आयझरमध्ये प्रवेश मिळवण्याची काय आहे, 12वी मध्ये आता जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांनी नुकतीच परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी ती संधी आहे. त्यानंतर बघूया 270 सीट ज्या आहेत त्या मोहालीसाठी आहेत आणि हे मोहाली चंदीगडच्या अवतीभवती आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूयात आपण तिरुपती जे आंध्र प्रदेशमध्ये येतं, तिथे 350 सीट्स आहेत आणि तिरुअनंतपुरम जे केरळमध्ये आहे तिथे 320 सीट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर एकूण जर सीट्सची संख्या बघितली आपण तर ती 2108 म्हणजे 2108 इतक्या काय आहेत तुम्हाला सीट्स आहेत आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाण्यासाठी संधी आहे जे बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स करू इच्छितात. मग हे जे यामध्ये कुठकुठले कोर्स आहेत आणि कशामध्ये संधी आहे, जसं मॅथमॅटिक्स असो, इकॉनॉमिकल सायन्स असो, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात अर्थ सायन्सबद्दल किंवा याच्याबद्दल ऑर्कॉलॉजीबद्दल याच्यात वेगवेगळ्या तुम्हाला काय आहेत संधी आहेत. त्यानंतर आपण बघूयात नंबर ऑफ सीट्स इन इच आयझर फॉर BS और BTech. म्हणजे आतापर्यंत मी जे तुम्हाला मागे सांगितलं त्याच्यामध्ये BS म्हणजे BS बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स सांगितलं होतं. तर याच्यामध्ये BTech करण्याची सुद्धा तुम्हाला संधी आहे. तर त्यासाठी जे प्रोग्राम्स आहेत ते आपण बघून घेऊयात की कुठल्या तुम्हाला संधी यामध्ये उपलब्ध आहेत. जसं आयझर भोपाल मध्ये BTech तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्याच्या नंबर ऑफ सीट्स जे आहेत ते 140 म्हणजे जवळपास 140 सीट्स यामध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर आयझर भोपाल्समध्ये सुद्धा जसं तुम्ही इकॉनॉमिक्स करता तर इकॉनॉमिक्स सायन्सची सुद्धा याच्यामध्ये काय आहे, इकॉनॉमिक्स सायन्स करण्यासाठी तुम्हाला संधी आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 35 सीट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर आयझर तिरुपती इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिक्स सायन्स यामध्ये सुद्धा तुम्हाला काय आहे 50 सीट उपलब्ध आहेत. म्हणजे आपण सामान्यतः इकॉनॉमिक्स हा कोर्स जो आहे तो ह्युमॅनिटीमध्ये पकडतो, पण या युनिव्हर्सिटीमध्ये तो कोर्स काय आहे सायन्स स्वरूपात आहे आणि यामध्ये तुम्हाला 12th नंतर जाण्यासाठी मोठी संधी आहे. कारण सामान्यतः ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना केवळ नीट आणि JEE बद्दलच माहिती आहे. तर असे विद्यार्थी जे त्या व्यतिरिक्त करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी ही मोठ्या प्रमाणात संधी आहे या युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याची. तर आपण पुढे बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा आता मग इथे कोर्सेस ऑफर्ड बाय आयझर.
तर याच्यामध्ये कुठले कुठले कोर्स ऑफर होतात आणि कुठल्या कुठल्या कोर्समध्ये तुम्ही करिअर करू शकता याबद्दल आपण माहिती बघूयात. तर इथे बघा कोर्सेस नेम जे आहेत त्याबद्दल आपण माहिती बघू. जर एखाद्याला बायोलॉजी सायन्समध्ये, आता बायोलॉजी सायन्स काय, तर बायोलॉजी सायन्समध्ये याच्यामध्ये खूप डेप्थमध्ये तुम्हाला बायोलॉजी सायन्सचा अभ्यास केला जातो आणि तो पुढे तुम्हाला करिअरची संधी त्यातून उपलब्ध होते. तर डेप्थमध्ये बायोलॉजी सायन्सचे कोर्स तुम्हाला उपलब्ध होतात. त्यानंतर केमिकल सायन्समध्ये एखाद्या विद्यार्थ्याला करिअर करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा आयझरमध्ये काय आहेत कोर्स अवेलेबल आहेत. त्यानंतर अर्थ सायन्स जे मगाशी मी बोललो ज्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे, तर अर्थ सायन्स म्हणजे भूगर्भशास्त्र, म्हणजे पृथ्वीच्या आत काय आहे त्याबद्दलचे सुद्धा कोर्स तुम्ही यामध्ये काय करू शकता, आयझरमध्ये काय करू शकता. त्यानंतर बघा केमिस्ट्रीमध्ये ज्याला करिअर करायचं आहे असे सुद्धा कोर्स त्यामध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर डाटा सायन्सेस अँड इंजिनिअरिंग यासाठी सुद्धा तुम्हाला काय आहे यामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर अर्थ अँड एन्व्हायरमेंटल सायन्स, जो आता मुळात जो प्रश्न निर्माण झाला आहे, युद्धजन्य परिस्थिती पूर्ण जगामध्ये निर्माण झालेली आहे आणि तशा क्षेत्रामध्ये जो एन्व्हायरमेंटल सायन्स हा एक खूप चांगली संधी आहे एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये विद्यार्थ्यांना करिअर करायची. कारण एन्व्हायरमेंट हा दिवसेंदिवस काय आहे जगाचा हा प्रामुख्याने केंद्रबिंदू बनणारा हा काय आहे विषय आहे. तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, यामध्ये करिअर करू शकता. त्यानंतर आहे इकॉनॉमिक सायन्स जे आपण बघितलं, यामध्ये तुम्ही संधी आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर सायन्स यामध्ये तुम्हाला संधी आहे. ह्युमॅनिटीजचे सुद्धा याच्यात कोर्स आहेत आणि सोशल सायन्समध्ये सुद्धा तुम्हाला करिअर करण्याची काय आहे संधी आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये ज्यांची आवड आहे त्यासाठी तुम्ही त्यासाठीचे सुद्धा कोर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि फिजिक्स याकरिता म्हणजे इतके कोर्स यामध्ये अवेलेबल आहेत आणि काही या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला यामध्ये संधी उपलब्ध होतील. तर आपण हे सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत तुम्हाला 12th नंतर या प्रीमियम इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यासाठी काय आहे संधी आहे आणि ह्या भारतातील टॉप लेवलचे काय आहेत हे इन्स्टिट्यूट आहेत. ठीक आहे, तर बघूयात आपण पुढे जाऊयात. मग आता बघा की ॲडमिशन अँड एक्झाम डिटेल फॉर आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट. ठीक आहे, तर आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट जे आहे ज्याला IAT आपण म्हणतो त्याबद्दल आपण आता थोडी माहिती घेऊ की त्याचं क्वालिफिकेशन्स काय आहे, या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला प्रवेश मिळवण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं तर ते बघू. एक आहे जनरल इन्फॉर्मेशन, म्हणजे इकडे जे तुम्हाला मी दिलेलं आहे त्याच्यामध्ये इकडे बघा तुम्ही त्याचं डिटेल. ठीक आहे, तर आता यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळवण्यासाठी जे इलिजिबिलिटी आहे ती इलिजिबिलिटी बघूयात आपण. बघा 12th पास विथ ॲटलिस्ट 3 सब्जेक्ट, म्हणजे हे जे तुम्हाला सब्जेक्ट्स आहेत इथे यापैकी तुमचे 12th मध्ये 3 सब्जेक्ट असणं काय आहे विद्यार्थी मित्रांनो आवश्यक आहे. मग 3 सब्जेक्ट, या 4 सब्जेक्ट पैकी 3 सब्जेक्ट घेऊन तो विद्यार्थी काय 12th पास म्हणजे 12वी पास झालेला असावा. तर बघा तो कुठला सब्जेक्ट आहे तर तो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी या 4 सब्जेक्ट पैकी किमान 3 सब्जेक्ट त्याने काय केले असावेत 12वी मध्ये घेतलेले असावेत. आणि या 3 सब्जेक्ट सोबत, या 4 पैकी 3 सब्जेक्ट सोबत त्या सब्जेक्ट घेऊन त्याने काय 12th पास केलेलं असावं किंवा 12th मध्ये तो आता असावा, आता त्याने परीक्षा दिलेली असावी. कारण अद्याप रिझल्ट लागलेला नाही आहे आणि निकाल लागण्याच्या पूर्वीच म्हणजे रिझल्ट लागण्याच्या पूर्वीच आपल्याला काय करावा लागतो फॉर्म भरून घ्यावा लागतो. ठीक आहे, त्यानंतर बघू आपण आता याच्यासाठी जे आहे म्हणजे आयझर ॲप्टिट्यूड टेस्टसाठी सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते आपण बघून घेऊयात. आणि हे महत्त्वाचं आहे, ही जितकी पण माहिती दिली ती खूप महत्त्वाची माहिती आहे आणि तुम्हाला केवळ आता फॉर्म भरण्याची प्रोसेस करावयाची आहे हे तुम्ही समजून घ्या. बघा नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि नंबर ऑफ मार्क्स कसं असणार आहेत. तर बघा फिजिक्स त्याच्यामध्ये असेल तुमच्या त्या एंट्रन्स ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये फिजिक्ससाठी एकूण गुण आहेत म्हणजे क्वेश्चन्स आहेत ते किती आहेत 15 क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे गुण त्याच्यासाठी किती आहेत 60 आहे. म्हणजे एक प्रश्न जो आहे तो 4 मार्कासाठी असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर केमिस्ट्री, इथे बघा तुम्हाला केमिस्ट्री दिसत असेल तर केमिस्ट्रीमध्ये एकूण जे क्वेश्चन्स आहेत नंबर ऑफ क्वेश्चन्स ते किती आहेत 15 आणि त्याच्यासाठी 4 गुण असणार आहेत म्हणजे 15×60. ठीक आहे, त्यानंतर मॅथमॅटिक्स, ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला 4 गुण आणि टोटल गुण 60. त्यानंतर बायोलॉजी आहे आणि बायोलॉजी एकूण किती आहे 15 क्वेश्चन × 60 म्हणजेच
टोटल जे क्वेश्चन्स आहेत ते एकूण तुम्हाला क्वेश्चन्स किती असणार आहेत, तर टोटल क्वेश्चन 60 असणार आहेत आणि एकूण किती गुणांचा जो पेपर आहे म्हणजे मार्क्स किती आहेत, एकूण गुण किती आहेत, तर ते आहेत 240. मग तुम्ही जेव्हा परीक्षेला जाल तर याच्यामध्ये हे गुण एका प्रश्नाला 4 गुण आहे, पण याच्यात नकारात्मक गुण म्हणजे आपण निगेटिव्ह मार्किंग म्हणतो ते सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा इथे नोट इच इनकरेक्ट आन्सर विल लीड टू द डिडक्शन ऑफ 1 मार्क. म्हणजे जर तुमचा एक प्रश्न जर चुकला तर त्याच्यासाठी तुम्हाला काय आहे 1 मार्काची काय आहे पेनल्टी सुद्धा लागणार आहे. हे काय आहे परीक्षेचं स्वरूप आहे, ॲप्टिट्यूड टेस्टचं स्वरूप आहे. आणि विशेषतः हा व्हिडिओ मी अशा पालकांसाठी घेऊन येत आहे किंवा पाल्यांसाठी घेऊन येत आहे जे ग्रामीण भागातील आहेत आणि त्याला आयझर सारख्या प्रीमियम इन्स्टिट्यूटची माहिती नाही आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही अशा विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जरूर करा. जे विद्यार्थी 12th मध्ये आता बसलेले होते, परीक्षा दिलेली होती, त्यांच्यासाठी काय आहे हे हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये पोहोचेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आता काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत आणि बराच वेळ होऊन गेलेला आहे अप्लिकेशन्स भरण्यासाठी सुरू होऊन बराच वेळ निघून गेलेला आहे. तर बघूया आपण इम्पॉर्टंट डेट्स फॉर आयझर 2026. तर बघा त्याच्यामध्ये जे अप्लिकेशन जे स्टार्ट झालेलं आहे, अप्लिकेशन म्हणजे अर्ज भरणं सुरू झालेलं आहे आणि ते कधी सुरू झालेलं आहे 5 मार्च 2026 म्हणजे यापूर्वीच सुरू झालेला आहे. खरं तर हा व्हिडिओ खूप आधी यायला पाहिजे होता पण तो लेट आला, पण ठीक आहे. इथूनही आपल्याकडे 15 दिवस शिल्लक आहे आणि या 15 दिवसामध्ये आपण काय करू शकतो आपला अर्ज भरून घेऊ शकतो. त्यानंतर बघा अप्लिकेशन ची लास्ट डेट जी आहे ती 13 एप्रिल आहे आणि 13 एप्रिल रात्री तुम्ही 11 म्हणजे 12 वाजतापर्यंत जवळपास 11:55 म्हणजे 12 वाजतापर्यंत रात्रीचे तुम्ही काय करू शकता भरू शकता इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार. ठीक आहे. त्यानंतर बघा करेक्शन विंडो सुद्धा येणार आहे तुम्हाला. जेव्हा तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल तर ते 16 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान तुम्ही काय करू शकता त्या फॉर्ममध्ये करेक्शन करून घेऊ शकता. ठीक आहे. रिलीज फॉर हॉल तिकीट. तर मग जून 7 जूनला तुमची काय आहे परीक्षा आहे, पण तत्पूर्वीच तुमची जे हॉल तिकीट आहे म्हणजे ॲडमिट कार्ड आहे ते 24 मेला काय होणार आहे रिलीज होणार आहे. तर यापेक्षा आपल्याला ही गोष्ट महत्त्वाची आहे थोडी की 5 मार्चपासून काय आहे अप्लिकेशन भरणं सुरू झालेलं आहे आणि 13 एप्रिलला म्हणजे 13 एप्रिल 2026 पर्यंत काय आहे अप्लिकेशन भरण्याची लास्ट डेट आहे. आणि यापूर्वी मी तुम्हाला याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे की पेपर किती मार्क्सचा असतो, एकूण क्वेश्चन्स किती आणि त्याला गुण किती आणि नकारात्मक गुण किती. तर हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून बघा, वारंवार बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचं गांभीर्य येईल. अर्थ सायन्समध्ये, मॅथमॅटिक्समध्ये, इकॉनॉमिकल सायन्समध्ये अशा वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग व्यतिरिक्त बी एस म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्समध्ये करिअर करण्याची मोठी आणि चांगली संधी आहे. तर याला थोडं गांभीर्याने तुम्ही घ्या आणि बघा आता मग तयारी करायची आहे सर, तर मग त्याकरिता तुम्ही सिलेबस काय आहे, कुठे मिळेल, तर ही त्याच्यासाठी काय आहे एक लिंक आहे. ठीक आहे. तर ही लिंक आहे aizeradmissionin.in. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसत असेल, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा. aizeradmission.in ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती वेबसाईट येईल आणि त्याच्यावरूनच जिथून तुम्ही अप्लिकेशन्स भरणार आहे म्हणजे अर्ज करणार आहे तिथेच तुम्हाला काय होईल याबद्दलचा सिलेबस काय होईल मिळेल. आणि हा सिलेबस इक्वॅलंट जे तुम्ही 12वी मध्ये ज्या 3 सब्जेक्ट घेऊन तुम्ही शिकताय त्यावर आधारित असणार आहे. तर अशी एक अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, कारण विद्यार्थ्यांना नीट आणि JEE या पलीकडे माहीत नसतं. तर ही एक चांगली संधी आहे आणि बऱ्याच जागा आहेत. तुम्हाला माहित आहे की 2108 जागा आहेत. तर 2026 मध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जातील, होतकरू गरीब वंचित विद्यार्थी जातील या अपेक्षेसह आम्ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. माझं चॅनल हे विद्यार्थी मित्र या नावाने आहे आणि मी असेच एज्युकेशन रिलेटेड नवनवीन व्हिडिओ आणि माहिती घेऊन येत असतो जे विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण ठरते. तर
असंच या कार्याला प्रेरणा मिळावी म्हणून तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा विद्यार्थ्यांपर्यंत, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाका. खरं तर हा विषय माझे मित्र आकाश खोब्रागडे जे दिल्ली विश्वविद्यालयामध्ये PhD करत आहेत, त्यांचा हा विषय आहे, परंतु त्यांनी वेळेअभावी हा व्हिडिओ बनवू शकले नाहीत, त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तरी तुमचे कुठलेही प्रश्न असतील तरी ते मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल आणि असंच आपण या प्रोत्साहन देत राहाल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर कराल हीच अपेक्षा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.